मी त्या भूमीचे काहीतरी देणे लागतो मी हा विचार आत्मसात करून आपल्या स्वतःच्या कुटुंबावर दुःखाचा सावट आलेला असताना सुद्धा कोविडच्या काळात या समाजासाठी उभा राहणाऱ्या व्यक्तिमत्वाचं निस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या व्यक्तिमत्वाचं नाव म्हणजे वामनदादा म्हात्रे. आज प्रभाग क्रमांक 1 त्याच कार्याच्या जोरावर त्याच कर्तृत्वाच्या पावलावर पाऊल ठेवून माननीय वीणाताई म्हात्रे आज तुमच्या आमच्या सगळ्यांच्या समक्ष उभ्या आहेत. थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून शिवसेना म्हणजे धनुष्यबाण म्हणजे शिवसेना या कार्याच्या जोरावर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा विचार या कुटुंबामध्ये रुजवला गेला. त्या म्हात्रे कुटुंबाच्या बदलापूरच्या लाडके नेतृत्व अर्थातच कुळवा बदलापूर पदाचा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ वीणा वामन म्हात्रे यांना मी विनंती करतो की आपण प्रभाग क्रमांक 1 आणि तमाम बदलापूर संवाद साधावा. आज या 1 नंबर प्रभागामध्ये आज सभेसाठी सर्व उपस्थित आलेले सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे वीर तुकाराम दादा आणि भारत पाटील दादा, शोभाताई नगरसेविका आणि आजचे आपल्याला उमेदवारी लाभलेल्या महिला गौरी वाघ, इथे मी सांगू इच्छिते की आज आपण मी सांगते का आमच्या आज म्हात्रे कुटुंबासाठी आम्ही कुटुंबाचा वसा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि यापुढे आम्ही आमचे तुकाराम दादा तर डॅशिंग उमेदवार आहेतच हे आपल्याला माहितीच आहे आणि आम्ही काही केलं नाही म्हणजे असं आज आमच्या पाठीशी उभे असलेले शहर प्रमुख वामन म्हात्रे साहेब हे माझे पती असून आम्हाला त्यांची सर्वांची साथ आहे आणि त्यामुळे आम्ही बदलापूर शहरामध्ये आज अनेकाची विकास कामे केलेली आहेत आणि असे विकास कामे करता करता आज आम्ही जे काही आपल्या बदलापूर शहरासाठी काही केलं नसेल असं काही नाही. आज रस्ते कॉन्क्रिटीकरण केलेले आहेत, चांगली उद्याने दिलेली आहेत, चांगले आम्ही पाण्याची पुरवठा समस्या तीही सोडवली आहे, स्वच्छता वगैरे या सर्व गोष्टींवरती आमचं लक्ष असून आम्ही सर्व शहराला अगदी सुसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि असंच आम्ही हे काम सतत करत असतो. ज्यावेळी केव्हाही रात्री अर्धरात्री केव्हाही आम्हाला कॉल केल्यानंतर आमचे तुकाराम दादा नेहमी सर्वांना साथ देत असतात आणि असंच काम करत असताना आपली सर्व मायबाप जनता ही समोर बसलेले माझे ज्येष्ठ नागरिक, महिला आघाडी आणि आमच्या सर्व तरुण कार्यकर्ते सर्व आमच्या पाठीशी असतात आणि ही कामं करत असताना आम्हाला पुढे अजून काहीतरी आम्हाला काय करावं आणि हे विकास शहराकडे वळत आहे, झपाट्याने याची वाढ होते, यासाठी आम्हाला अजून काही कामं करता येतील और सेवा करता येईल यासाठी आम्ही सतत काहीतरी प्रयत्न करत असतोच आणि ही जर आपली साथ आम्हाला सर्वांना असली तर आम्ही नक्कीच पुढे जाऊन सर्वांची कामे करू. आणि इथे आज आपल्याला उमेदवारी लाभलेले तुकाराम दादा आणि रेश्मा वाघ, गौरी वाघ यांना आज उमेदवारी लाभलेली तरी आपण सर्वांनी या उमेदवारांना चांगल्या मतांनी निवडून आणि चांगलं भविष्य त्यांचं आपण घडवायचंय कारण ते तुमच्या हातातच आहे आता. तर त्यामुळे त्यांना विजयी करून आणि त्या जोडीला मी नगराध्यक्षासाठी थेट उपस्थित राहिलेली उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे आणि ते तुम्ही सर्वांनी आम्हाला भरघोस मताने तिघांनाही विजयी करून चांगल्या मताने निवडून द्याल अशी मी आशा बाळगते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं तर ताईंना पुढील कार्यक्रमासाठी जायचं असल्यामुळे त्या आपली या ठिकाणी सभेची रजा घेत आहेत. त्याचबरोबर ताईंनी ज्या उमेदवारांचा उल्लेख केला त्याच उमेदवारांसह या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार आहेत सौ शोभा प्रदीप पाटील आणि श्री आकाश पंढरीनाथ साठपे. मी आदरणीय आकाशदादा यांना विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. माननीय श्री आकाश पंढरीनाथ साठपे, प्रभाग क्रमांक 5 चे आपल्या शिवसेना पॅनलचे लोकप्रिय उमेदवार. हॅलो हॅलो
इथे उपस्थित सर्व माझे माता भगिनी मित्र परिवार तसेच आमचे मार्गदर्शन तुकाराम दादा म्हात्रे, शोभाताई पाटील, भारतदादा पाटील आणि सन्माननीय व्यासपीठ. खरं सांगायचं झालं तर प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिक म्हणून आपण खरोखरच खूप नशीबवान आहोत. मी स्वतः देखील प्रभाग क्रमांक 1 मधलाच रहिवासी आहे आणि आता सध्याच्या परिस्थितीत मी प्रभाग क्रमांक 5 मधनं निवडणूक लढवत आहोत. 2020 साली जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या त्या वामनदादा म्हात्रे तसंच तुकारामदादा म्हात्रे यांच्या आशीर्वादाने मला तिथे काम करण्याची संधी मिळाली. काम करण्याची संधी मिळत असताना कोविडचा काळ आला आणि अत्यंत कठीण काळ होता. त्यावेळेला माझ्याकडे कोणतेही पद नसताना मला अहोरात्र नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याचं केवळ कारण म्हणजे शिवसेना पक्ष आणि आमचे एकमेव शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे. त्याचंच एक ज्वलंत उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगत इच्छितो. गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही स्वप्ननगरी भाग जो प्रभाग क्रमांक 5 मधला प्रमुख भाग आहे तिथे मला वामनदादांनी तिथल्या नागरिकांच्या वारंवार भेडसावत असलेल्या समस्यांचं एक उदाहरण म्हणजे स्वप्ननगरीतला मूळ नाळा, ज्या नाळ्याचं पाणी अत्यंत फोर्सने पावसामध्ये जे नागरिकांच्या घरामध्ये घुसायचं किंवा नागरिकांना तिथे अत्यंत त्याचा त्रास होता, ते काम करण्यासाठी गेल्या 2 दिवसापूर्वीच 1 करोडचा निधी मला मी नगरसेवक नसताना देखील मला उपलब्ध करून दिलं. हे इतकं सोपं नाहीये. आणि थोडक्यात जर आमच्या तुकारामदादांबद्दल सांगायचं झालं तर गेले 3 टर्म बिनविरोध हे बदलापूरमध्ये रेकॉर्ड आहे का ह्या अगोदर कोणी आणि ह्यानंतर देखील कोणी होईल का सांगा तुम्ही मला. हा आणि अजूनही उमेदवार नाही, अजूनही कोणी उमेदवार नाहीये. आपल्याला काय वाटतं उमेदवार मिळेल का? कदाचित देतील उमेदवार. त्याचं कारण सांगतो. दादांची जबाबदारी फक्त आमच्या 1 नंबर पुरती नाहीये. आमच्या 5 नंबर असेल, 6 नंबर असेल, अनेक वॉर्ड आहेत, त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुठेतरी आमच्या दादाला व्हिजिट देण्यासाठी उमेदवार देऊ शकतात, पण त्यात काही निष्पन्न होणार नाही. सोबत आमच्या गौरीताई त्याही सुशिक्षित आहेत, एज्युकेटेड आहेत. आणि प्रभाग क्रमांक 5 मधलं सांगायचं झालं तर मी स्वतः आकाश सटपे, मी सिव्हिल BA आणि आमच्या शोभताई आहेत ज्यांना देखील 10 वर्ष प्रशासनाची अत्यंत जाणीवपूर्वक जाण आहे. आणि अशा लोकांना जर तुम्ही निश्चितच संधी दिली तर कुठेतरी 1 नंबर असो 5 नंबर असो ह्या पूर्ण विभागाचा विकासाने कायापालट करण्याची जिद्द आम्ही नक्कीच ठेवू. गेले अनेक दिवसांपासून याद्यांची कामं चालू आहेत, याद्यांचे घोळ आहेत, खूप प्रमाणात याद्यांचे नावं इकडची तिकडे गेले. काही नावं आपल्या प्रभाग क्रमांक 1 मधली देखील तिकडे आहेत, 5 नंबर मधली इकडे. तरी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की आपल्या सर्वांना 3 मतं करायची आहेत. 3ही शिवसेनेला करायची आहेत. इथे कुठेही शिवसेना बीजेपी नाहीये, राष्ट्रवादी बीजेपी असं नाहीये. त्यामुळे कुठेही कन्फ्युजन नाहीये. 3ही बटणं फक्त शिवसेना आणि निश्चितच पुढील येणाऱ्या निवडणुकीत आम्ही बदलापूर तसेच 1 नंबर 5 नंबर ह्या प्रभागात शिवसेनेचा भगवा फडकवू अशी मी आपल्या सर्वांना एक शब्द देतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आशिष सर. या ठिकाणी चंद्रकांतजी म्हस्कर साहेब उपस्थित आहेत, शाखा प्रमुख माननीय चंद्रकांतजी म्हस्कर साहेब. त्यांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं, उपस्थितांशी संवाद साधावा. हॅलो. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनींनो, मी तर खरा 1 नंबर मध्ये राहतो, वालोली गावामध्ये राहतो. आमची नेहमीच सतत 10 वर्ष आमची सीट ही बिनविरोध निवडून यायची. यावेळेला त्यांनी थोडंसं आमच्या समोरच्यांनी उमेदवार अजून तरी जाहीर नाही केले, पण जाहीर होतील. समजा झालेच जाहीर तर वालोली गावातूनच आम्ही त्याला त्या तमाम लीडनी निघू पुढे
आणि बाकीचं तुमचं राहिलं त्यांची डिपॉझिट तर नक्कीच जप्त होणार आहे, कारण ते दोन्ही डिपॉझिट जप्त होणार आहेत एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण वालवली गावातच त्यांचं काहीच अस्तित्व नाहीये. निवडणूक भावले दोन उभे केलेले तुकाराम दादांना व्यस्त करण्यासाठी, बाकी काही शिल्लक राहिले नाही. ही फक्त औपचारिकता बाकी आहे. उमेदवार आपले दोन्ही निवडून आलेले आहेत, काळजी करायची नाही. तुकाराम दादा म्हात्रे आणि गौरी वाघ यांच्या रूपाने पुन्हा तुम्हाला 1-2 नगरसेवक लाभतील आणि तुमच्या वार्डाचा, आपल्या परिसराचा, याच्या पुढेही जास्तीत जास्त हे होईल, आपला विकास होईल या बाबतीत मात्र शंका नाही. आणि आपल्याला सर्वांना 2 चांगले उमेदवार आम्ही दिलेले आहेत. आणि विनाताई म्हात्रे या आपल्या पब्लिकमधून थेट नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. तिन्ही उमेदवारांना धनुष्यबाणासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मताने आपण निवडून यातील मात्र शंका नाही. एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी विनंती करतो सीमाताई भालेराव यांना की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. नमस्कार सर्वांना. व्यासपीठावर उपस्थित आमचे कार्यसम्राट, आदरणीय आवडते व्यक्तिमत्व तुकाराम दादा म्हात्रे, माझे नातेवाईक असलेले आकाश साटपे, माझ्या फ्रेंड आणि बहिणीसारखे असलेल्या शोभाताई पाटील, आम्ही नेहमी एकमेकींच्या संपर्कात असतो. भारतदादा पाटील ही माझ्या संपर्कात असतात. बोलायचं सगळ्यांनी खूप काही बोललंय. वार्ड क्रमांक 1 बद्दलही बोलले आणि आमच्या साहेबांबद्दलही बोलले. तुकाराम दादा म्हात्रे यांना काही जण दादा म्हणतात, पण एकमेव आम्ही 2 व्यक्ती अशा आहेत, माझे बंधू मनोहर पाटील आणि मी सीमा भालेराव. मी फक्त आमच्या साहेबांना साहेब या नावानेच आम्ही संबोधतो, कारण साहेब या पदवीला म्हणजे दादा डिझर्व करतात. सांगायचा मुद्दा असा आहे, मी 2017 मध्ये इटर्नल एव्हेन्यू मध्ये राहायला आली. त्या 2017च्या वेळेस मी त्या खुर्चीवर होते आणि जेव्हा मी म्हात्रे कुटुंबाशी जोडले गेले, मला दादांनी एक छोटंसं पद दिलं, माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासामुळे मी त्या चेअरवरून आज इथपर्यंत पोहोचली आहे. याचा मला खूप सार्थ अभिमान आहे. दादांच्या कामाची पोचपावती कुणालाही द्यायची गरज नाहीये. रात्री डोळे बंद करून झोपलो आणि आपल्याला एखादं संकट आलं तर देवाचं नाव न घेता आमच्या साहेबांचं नाव घेतलं तर साक्षात साहेब खरोखरच स्वप्नातही येऊन आमची कामं करतात. आणि 1 नंबर वार्डाची कार्यकर्ती म्हणून मी खूप त्रास देते माझ्या साहेबांना. साहेब, आमच्या रस्त्याची लाईट गेलेली आहे, कचरावाला येत नाही, अनेक गोष्टींसाठी साहेबांनाही त्याचा अभिमान वाटतो की असे कार्यकर्ते पाहिजेत. ती स्वतःहून मला त्यांच्या समस्या सांगतात. दुसरी एक गोष्ट माझ्या साहेबांबद्दल मी आवर्जून सांगते. कोविडच्या काळामध्ये माझ्या सोसायटीत राहणारे वसंत पाटील आणि कमल पाटील यांना कोविडची खूप जास्त प्रमाणात लागण झाली होती आणि त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती. मी साहेबांना फोन केला, माझे जवळचे लोक आहेत, त्यांना व्हेंटिलेटरची गरज आहे. साहेबांच्या कामाचं असं आहे की आपण एखाद्याला MSCB वाल्याला कॉल करायचा असेल, साहेब स्वतः डायरेक्ट फोनवर लाईनवर घेतात. कुठलाही व्यक्ती असू द्या, कचऱ्यावाला असू द्या, पाणीवाला असू द्या, MSCB वाला असू द्या, डॉक्टर असू द्या, डायरेक्ट फोनवर डायरेक्ट आमच्याशी त्यांचं बोलणं करून देतात. साहेबांनी सांगितलं असं असं आहे, भालेराव मॅडमच्या जवळच्या व्यक्ती आहेत. त्या पाटील मंगल कार्यालयामध्ये खाट अवेलेबल नव्हत्या, पण ज्यांची परिस्थिती नॉर्मल होती त्यांना साहेबांनी सोनवलीमध्ये पाठवलं आणि माझ्या त्या 2 वयोवृद्ध असलेल्या आई वडील मानते मी त्यांना मांजर्लीमध्ये व्हेंटिलेटरची व्यवस्था करून दिली, त्यांना जीवदान दिलं. त्यांनीही खूप आभार मानले आणि मीही माझ्या साहेबांचं खूप आभार मानते. आमचा 1 नंबर वार्ड 1 नंबर आहे, होता आणि ह्यापुढेही राहणार आहे. आणि साहेबांच्या प्रचाराची सभा घ्यायची गरज नाहीये, रॅली काढायची गरज नाहीये. साहेब आमच्या मनात आहेत, आमच्या हृदयात आहेत, आमच्या सगळ्यात आहेत. पुन्हा एकदा साहेबांसाठी तरीही मी सर्वांना विनंती करते,
भरघोस मतांनी साहेबांना विजयी करायचे. पुढचे 100 वर्ष नगरसेवक म्हणून आपल्याला तेच पाहिजेत. आणि आताच आपल्याला आपल्या प्रभागामध्ये 3 वोट करायचे आहेत. गौरीताई याच्या पुढच्या 5 वर्षात तुमच्या कामांची पोचपावती ही आम्ही आमच्या तोंडाने सांगितली पाहिजे. असं कार्य करा. आणि विनाताई वामन म्हात्रे यांनाही आपल्याला निवडून द्यायचे. पुन्हा एकदा सर्व इथं उपस्थित आमचे नागरिक माझ्या माता भगिनींचे धन्यवाद व्यक्त करते. आणि आमच्या कार्यकर्त्यांना म्हणजे आम्ही सगळ्यांना एकत्र सांगतो की आपण आता शेवटचे 10-20 दिवस आहेत ते झोपायचं नाहीये. याच्यानंतर 5 वर्ष आपण निवंत झोपणार आहेत. फक्त आपल्याला 20 दिवस धावपळ करायची. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सीमाताई. खरं तर स्पष्ट वक्तेपणा आणि आपल्या साहेबांवर असलेला विश्वास आणि आपल्या साहेबांवर असलेला अधिकार अत्यंत अधिकारवाणीने सीमाताई या ठिकाणी बोलल्या. मी यानंतर आमंत्रित करतो रोहितजी कराळ यांना की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. रोहितजी कराळ. हॅलो, नमस्कार. या ठिकाणी आपले